श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळीसाठी मी माझ्या गावी आलो होतो 8 दिवसासाठी आणि 8 दिवस इथे दिवाळी साजरी केली. फर्स्ट टाईम मी आलो, म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच दिवाळीला गावी आलो. आता आम्ही अधूनमधून जात होतो. दिवाळी छान आणि एकदम साधी सिंपल पद्धतीने इथे सेलिब्रेट केली. मस्त वाटलं. सगळे लोक, सगळे नातेवाईक, सगळे भावंड आली होती आणि खूप मजा आली. तसंच फर्स्ट टाईम इथे आम्ही किल्लासुद्धा बनवला, तो आम्ही दाखवला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे पहा, दिवाळीच्या आदल्या दिवशी इथे रांगोळी काढली जाते. पणत्या पण लावल्या आहेत आदल्या दिवशी. आज दिवाळी आहे, पहाट, नरक चतुर्थी. कोकणात कशी साजरी केली जाते ते पहा. कंदील लावले आहेत, लाईटिंग केली आहे आणि रांगोळी काढली आहे. सुंदर रांगोळी काढली. हे कोकणातलं आमचं घर मातीचं. पहाटे पहाटे केवढं थंड वाटते, शांत. पक्ष्यांचा आवाज. दिवाळीच्या दिवशी रात्रीचं आमचं हे घर पहा, छान लाईटिंग केले, मस्त. हा किल्ला बनवला आहे, त्याला सुद्धा लाईटिंग सोडली आहे. हा जबरदस्त बनवला किल्ला, सर्व यंगस्टर्सनी बनवला. खूप मेहनत घेतली आहे. फर्स्ट टाईम आमच्या गावी ऑगस्टला पहिल्यांदाच किल्ला बनवला आहे आणि आम्हीसुद्धा पहिल्यांदाच दिवाळीला गावी आलो. हे पहा, पणत्या लावल्या आहेत. एकदम सजवलं, लाईटिंग केलं आहे, छान सजवलं आहे, मस्त. लाईटिंग करायच्या अगोदरचा हा किल्ला पहा, जबरदस्त दिसतोय. छानसा किल्ला बनवला आहे दिवाळीच्या वेळी. पहिल्यांदाच बनवला आहे आणि मस्त बनवलं आहे. तुळशी वृंदावन. इथे पहाटे पहाटे दिवा लावला जातो दिवाळीच्या दिवशी. दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं. अंगाला उटणं लावून आंघोळ केली जाते. पहाटे पहाटे आमच्या घराचा घेतलेला हा बाहेरनं व्ह्यू, शांत. पक्ष्यांची किलबिलाट, कसं गजबजाट नाही, धांगडधिंगाणा नाही, एकदम शांत. फुलांचा सडा पडलाय बघा, कसं छान. हे शोभेचं झाड. आमच्या अंगणात फुललेली ही फुलं. आणि तुळस पहा, केवढी तरी मोठी तुळस आहे. गावाकडे तुळस खूप लावली जाते घराच्या अंगणात. आणि हे तुळशी वृंदावन. प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन खूप छान सजवलं जाते. चांगला कलर दिला जातो आणि व्यवस्थित ठेवले जाते. हे शोभेचं झाड. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय पहा. आणि ह्या झाडाला पहा, फुलं केवढी लागलेत, भरघोस फुलं लागलेत.
कोकणातली मातीच अशी आहे. आणि खालती पहा काय सडा पडलाय बघा फुलांचा. शोभेचं झाड अजून एक. कोकणात शोभेची झाडं खूप असतात. शोभेचं झाडं खूप आहेत आमच्या गावात. गावातच नाही तर कोकणात. पक्ष्यांचा आवाज येतोय बघा, ऐका शांत. हे पहा काय सुंदर व्ह्यू आहे. वातावरण पावसाळी झालं आहे. ही पहा अजून फुलं, सदाफुली. आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज साजरी केली जाते. घरात सगळे भावंड इथे बसतात आणि त्यांच्या बहिणी त्यांना ओवाळतात इकडे बसून. हा अभिषेक मुंबईहून आलाय आणि सर्वांना दिवाळीच्या भेटवस्तू देतो. हे आमचे एकत्र कुटुंब सगळे हसत खेळत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करत आहेत. भाऊबीज आहे आणि भाऊबीजचा प्रोग्राम चालू आहे. हे सगळे भावंड मुलीचे, आकांक्षाचे. आठ भावंडासोबत ही भाऊबीज सेलिब्रेट केली जाते. फर्स्ट टाइम. किती भाग्यवान आहे ही आकांक्षा. तिच्या पाठीची आठ भाऊ, अजून 2 भाऊ आले नाहीत तर टोटल 10 भावंड आहेत. 8 भावांची भाऊबीज चालू आहे. एवढे भावंड पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तिच्या. मी काढली तरी प्रिया आणि काढायला पण तयार नाही ना. त्याच्यात तेव्हा जरा होईल. एकत्र कुटुंब काय असतं हे आज तुम्हाला ही भाऊबीज पाहून, तसंच दिवाळीचं सेलिब्रेशन पाहून तुम्हाला समजलंच असेल. सर्वजण एकत्रपणे सगळे सण साजरे करतात. प्रत्येक वेळा जमतेच असं नाही, पण ह्यावेळी सगळ्यांना जमून आलंय.
दोन भावंडांची कमतरता आकांक्षाला प्रकर्षाने जाणवली. एक असतो आगस बाजारमध्ये आणि दुसरा असतो सावंतवाडीला. पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. असो, अशा तऱ्हेने या 8 भावंडांनी लाडक्या बहिणीसोबत भाऊबीज हसत खेळत मस्त आनंदात मजेत आणि उत्साहात सेलिब्रेट केली. अशा तऱ्हेने या 8 भावंडांनी लाडक्या बहिणीसोबत भाऊबीज हसत खेळत मस्त आनंदात मजेत आणि उत्साहात सेलिब्रेट केली. असंच दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा एकत्र बसून दिवाळीचा फराळ केला जातो. पहाटे पहाटेचा हा सुंदर नजारा, पक्ष्यांचे किलबिलाट ऐका. आमच्या गावात तुम्हाला जो हा नजारा दिसेल, कदाचितही कुठे तुम्हाला दिसू शकेल. एवढं सुंदर नजारा आहे. कोकण म्हणजे स्वर्ग, हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आमच्या गावात या. स्वर्ग काय असतो हे इथे आल्यावर तुम्हाला समजेल. एकदम शांत. हे पहा मातीचं घर. आमच्या गावी काही लोकांनी मातीचे घर अजून जपून ठेवले आहेत. काही लोकांनी त्यात मॉडिफाय केलं आहे आणि नवीन पद्धतीची घरं बांधली आहेत. हे सुद्धा मातीचंच घर आहे, पण त्यांनी थोडंफार त्यात सुधारणा केली आहे. आणि माकडांचा त्रास होतो म्हणून वरती त्यांनी एक पत्रे टाकले आहेत. कारण माकडं म्हणजे इथे त्यांना केलडी म्हणतात किंवा वानर म्हणतात. खूप त्रास होतो इथे माकडांचा, त्यामुळे त्यांनी वरती पत्रे टाकले. नाही तर जुन्या पद्धतीनेच त्यांनी व्यवस्थित राखून ठेवलं आहे. गावामधील ही छोटीशी शाळा लहान मुलांची. श्रीदेवी माऊली विद्या मंदिर. पहाटे पहाटे चूल पेटवले सर्वांनी, त्याचा हात धूर येतोय. मी तुम्हाला आता आमच्या गावचा परिसर दाखवतो. त्या आमच्या घराच्या बाजूलाच जे आहे ते दाखवतो. खाली 2 तळी आहेत. आता आपण तिकडेच चाललो आहे. एक पिण्यासाठी पाण्याची आहे आणि एक अशी सर्वसामान्य आहे जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. त्यामुळे तिकडे आम्ही जास्ती
यूज नाही करत त्या तळीचा, ते दाखवतो मी तुम्हाला आता. ही बघ, ही तळी आहे ती. ह्या तळीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो. आता आपण दुसऱ्या तळीकडे जाऊया. त्या तळीचं पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे या तळीचं पाणी कधीच संपत नाही किंवा कधी आटत नाही. मे महिना आला तरी पाणी पाहिजे तसंच असतं. म्हणजे आमच्या गावाला हे लाभलेलं एक खूप म्हणजे अद्भुत देणगी आहे निसर्गाची. ही बघा, ही तळी ती. ह्या तळीचं पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो. आणि हे पाणी खूप शुद्ध असते. इव्हन बिस्लरी वॉटर असते ना, त्यापेक्षाही सुंदर आहे आणि टेस्टी असते आणि शुद्ध असते. हा सभोवतालचा परिसर मी तुम्हाला दाखवतो आहे. गजबजलेचा परिसर आहे. इथे सुद्धा झाडं लावली आहेत आणि वरती सुद्धा आम्ही काजूची झाडं लावली आहेत तिकडे. आता मी तुम्हाला बंधारा दाखवतो जिथे पाणी साठवलं जाते. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा पाऊस सुरुवात होतो तेव्हा हा बंधारा ओपन केला जातो आणि नंतर जेव्हा ऑक्टोबरच्या दरम्यान हा पुन्हा बांधला जातो आणि पुन्हा पाणी साठवलं जाते. म्हणजे ते पाणी पूर्ण गावाला शेतीसाठी म्हणा किंवा इतर कामासाठी यूज होते. हा पा बंधारा जो ओपन केला आहे. आता हे पाणी असंच चालू राहणार, पण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या दरम्यान हे पुन्हा बांधलं जाईल आणि हा बंधारा पूर्ण भरलेला असतो आणि ह्याचं पाणी पूर्ण गावाला शेतीसाठी किंवा इतर कामासाठी यूज होतं. संध्याकाळचं विहंगम दृश्य, शांत. आमच्या घरातली आमची छोटीशी खोली. सुंदर मातीचं घर. काही आम्ही केलं नाही रिनोव्हेशन, पूर्ण मातीचं ठेवलं आहे. आता आम्ही निघतोय मुंबईला. दिवाळीसाठी आलो होतो गावी 8 दिवसासाठी आणि सुंदरपणे आम्ही हा दिवाळीचा सण एन्जॉय केला. फर्स्ट टाईम आयुष्यात दिवाळीला आम्ही आलो होतो. खूप मजा केली आणि आता सर्वजणं बघत आपल्या आपल्या घरी निघून गेले. आम्ही आता निघतोय मुंबईला. दिवाळीचा सण हा खूपच मस्त झाला. मुंबईमध्ये जसं आम्ही सेलिब्रेट करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं सेलिब्रेशन झालं. दिवाळीचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.